माझ्या शूटची सुरुवात आज दुपारी 1 वाजतापासून झाली आहे, कारण मी नाश्ता स्किप केलाय आज आणि डायरेक्टली आम्ही जेवायला बसलो. आज परीच्या पप्पाला दुपारी 1 ते 5 या टायमिंगमध्ये कामावर जायचं होतं. त्यामुळेच ते म्हणे, "आज नाश्ता बनवू नको, मला यायला उशीर होणार आहे. त्यामुळे तू डायरेक्टली जेवण बनव आणि आपण लवकर जेवण करून घेऊ." मग इकडे स्वयंपाक रेडीच होता. मस्त असं आम्ही गरमागरम जेवण केलं. आज आमच्या मॅडमचा मूड इतका सुंदर होता ना, मला खूप सारी हेल्प झाली. पण मला सगळं काम ठेवून आज जेवण केल्यामुळे इतका आळस आलाय ना, बाकीचं काम करायची माझी इच्छा नाही. आता मोबाईल बघून तर अक्षरशः मला झोप यायला लागली होती. पटकन आळस बाजूला केला आणि किचनमध्ये एंट्री केली. कारण पसारा तुम्ही बघताय सगळा जशाला तसा ठेवलाय. स्वयंपाक झाला आणि फक्त खाऊन घेतलंय बस. आता इकडे किचनमध्ये आले-आले सर्वात आधी गॅस ओटा पुसून घेतला. त्यानंतर भांडी होती रात्री धुतलेली ती आता लावायला घेतलीत. आणि आज यांचं लुडबुड चालूच होतं, की "मम्मा काय हेल्प असेल तर सांग मी करेल." इकडे माझ्या बॉटल्या वॉश करणं चालूच होत्या. त्यावर परीने भरायलाही सुरुवात केली. कधी-कधी मूड इतका छान राहतो ना, की सगळ्या कामात खरंच मदत होते आणि परी ना खरंच मोठी झाली हे मला कळायला लागलंय. त्यानंतर भांड्यांचा राडा होता तोही आवरून घेतला. आता भांडी धुतली म्हणजे त्यानंतर गॅस, ओटा सगळं काही धुणं चालू झालं आणि आजूबाजूला जे काही घाण होती तीही साफ करून घेतली. आता आज मला जेवल्यानंतर कामाची ही सवय नसल्यामुळं ना खरंच खूप वेगळंच वाटतंय. पण ना त्यानंतर किचनचं काम आवरून झालं म्हटलं चला सगळे घरं झाडून घेऊयात आणि त्यानंतर ना पुसावंही लागल आज घर कारण घर खूपच घाण झालंय. तसं तर रोजच पुसतो पण तेही मी हाताने क्लीन करते. पण आज मला वाकायची सुद्धा इच्छा नाहीये. त्यामुळे ना मी आज पोछानीच मारणार आहे सगळीकडे पोछा. त्यामुळे इकडे माझं झाडू वगैरे सगळ्या रूमचा मारून झाला. मग पोछा मारायला घेतला. आता घर तर एवढं चकाचक दिसत असताना सुद्धा म्हटलं चला हाताने आज पुसण्यापेक्षा ना नुसतं मॉप फिरून घेऊया. आता एवढं सगळं काम आवरता ना मला इतका टाइम होऊन गेला ना, अक्षरशः परीच्या क्लासचा टाइम झाला. मग पटकन तिलाही रेडी करायला घेतलं. तिचे केस वगैरे विंचरले, तिला छान असं फ्रेश केलं. मग तिची पाण्या-बिण्याची बॉटल भरून मग आम्ही क्लासला निघालो. आणि आजचा माझं रुटीन असं काहीसं होतं, दुपार नंतरचं होतं. तरी सुद्धा मला तर सगळं काम करायला खरंच खूप छान वाटलं. आणि त्यानंतर आम्ही दोघीजणी मग क्लासला निघालो. माझे जर व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.